सो मी रिसेंटली एग्सचे इम्पॉर्टन्स सांगण्याचा व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये मी मल्टिपल फॅक्टर्स इन्क्लूड करून एग्सला प्रॉपर सांगत होतो की कसं बेनिफिशियल असेल तुमच्यासाठी ते. तर एका व्ह्यूअरची माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट येते की मी वारकरी आहे, मी जर एग्स खाल्ले तर माझा खेळ खतम आहे, घरचे सर्व माझे घरातले वारकरी आहे, सो मी एग्स खाऊ शकत नाही. बेसिकली त्याला असं म्हणायचं होतं. वेल, आता याचं मी ओपिनियन देऊ शकतो. ओके, तर यावरती माझं ओपिनियन इन फ्युचर चेंज देखील होऊ शकतं. मी डायरेक्ट स्ट्रॉंगली सजेस्ट नाही करणार त्या व्ह्यूअरला हे करण्यासाठी, बट मी काही पात पण नाही सांगणार आहे. जस्ट आय विल शेअर माय ओपिनियन की मी जर असतो या ठिकाणी तर मी स्वतः कसं रिॲक्ट केलं असतं त्या सीनमध्ये, त्या सिच्युएशनमध्ये. सो जर माझ्या घरी सर्व वारकरी असते आणि मला एगचं इम्पॉर्टंट माहिती असूनही ते जस्ट बिकॉज ते वारकरी आहे त्यामुळे मला एग्ज खाता येत नाही आहे, तर मी त्या ठिकाणी असंच केलं असतं की आय विल, म्हणजे मी त्या फ्लोच्या विरुद्ध गेलो असतो आणि मी शिस्तीत एग खायला सुरुवात केली असती. दिस इज फॉर मी. हाच पाथ माझ्या ह्या व्ह्यूअरनी फॉलो केलाच पाहिजे. आय विल नॉट सजेस्ट, कारण दॅट विल क्रिएट अनदर कॉन्ट्रोवर्सीज. बट जर मी त्या सिच्युएशनमध्ये असतो तर आय विल जस्ट गो विथ द अदर ऑपोजिट फ्लो आणि मी ते खाल्लं असतं. कारण भाई सी, एग खाणं, मीठ खाणं वगैरे हा माझा पर्सनल चॉईस आहे ना भाई. त्यावरती तुम्ही कसं काय तुमचे थॉट्स हे करू शकता. आणि तुमच्या रिलिजनचं रिस्पेक्ट वगैरे ठीक आहे, ते सर्व एका बाजूला आहे. बट आजच्या काळामध्ये जर तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर तुम्ही पूर्ण व्हेजिटेरियन राहून करूही शकता. पण तुम्ही इन केस फारच अमीर आहात तर त्या केसमध्ये करू शकता. फारच तुमच्याकडे पैसा आहे, म्हणजे ईच अँड एव्हरी सोर्स जो की पूर्णपणे विराट कोहलीसारखा वेगन आहे त्याच्यावरती शिफ्ट होण्यासाठी तुम्हाला विराट कोहलीसारखा पैसा देखील पाहिजे. जर तुमच्याकडे पैसा असेल, माझ्याकडे जर जेवढा पैसा आला तेवढा, तर ऑफकोर्स मी त्याच्यावरती शिफ्ट होईल. बट फॉर नाव माझी सिच्युएशन अशी आहे ना की तेवढा जो बॉडीचा रिक्वायरमेंट आहे तो रिक्वायरमेंट मी कमीत कमी रिसोर्सेस किंवा जे आपले लोकल रिसोर्सेस आहे ते वापरून करूच शकत नाही. आणि नंतर मला जेव्हा रिअलायझेशन होईल किंवा नंतर माझ्या फॅमिलीलाही रिअलायझेशन होईल, जी फॅमिली माझी वारकरी संप्रदायाची आहे त्या फॅमिलीला जेव्हा रिअलायझेशन होईल तेव्हा फार वेळ झालेली असेल. आणि माझा जो ग्रोथचा पिरियड आहे, ज्यावेळेस मला डाएटची फार जरूरत होती, प्रोटीनची फार जरूरत होती, त्यावेळेस ती मला मिळणार नाही. आणि मला सर्टन एजवरती रिअलाईज होईल की ओ शिट, हाच माइंडसेट, हीच रिअलायझेशन आधी झाली असती जेव्हा माझी ग्रोथ फेज होती तेव्हा किती चांगलं झालं असतं. म्हणजे ओव्हरऑल काय तुम्ही फिगर आऊट करू शकता माझ्या या बोलण्या थ्रू की तुम्ही दुसऱ्यांच्या ओपिनियनवरती, दुसऱ्यांच्या मॉरल व्हॅल्यूजवरती स्वतःचं लाईफ कॉम्प्रमाइज करता आहे, जे की पूर्णपणे रॉंग आहे, जे तुमच्या ग्रोथ फेजला पूर्णपणे डिस्ट्रॉय करेल. तुमचा जो ग्रोथ माइंडसेट आहे, ग्रोथ बॉडी आहे, फिजिकल ॲपिरियन्स, मेंटल ॲपिरियन्स, म्हणजे असंही नाही की जेव्हा तुम्ही टीनेज पार करशाल आणि तेव्हासुद्धा तुम्ही त्यांच्या व्हॅल्यूजवरती डिपेंड राहावं. नो, जरी तुमचा ग्रोथ फेज असो नसो, नॉट मॅटर, पण तुमचं एकच गोष्ट मॅटर करते की तुमची हेल्थची लॉंगिटिव्हिटी. म्हणजे तुम्ही जर म्हातारे झाले तर तुमच्या शरीराला इतके आजार बिलगतील की तुम्ही डॉक्टरनी सांगितल्यावरती मग खायला सुरुवात करशाल. मी असे बरेच उदाहरणं बघितले किंवा ऐकतो आपल्या पाहुण्यांच्या डिस्कशन्समध्ये की जे पूर्णपणे डेडिकेटेड होते व्हेजिटेरियन डाएटवरती आणि शेवटी त्यांना इतकी मजबुरी झाली, डॉक्टरनी सांगितल्यावरती त्यांनी ते फॉलो करायला सुरुवात केली. म्हणजे तुम्हाला या क्षणाची वाट बघायची आहे का? मला हेच सांगा. जर या क्षणाची वाट बघायची नसेल तर आय हॅव टोल्ड की जा, फ्लोमध्ये जा, चोरून छुपून का होईना करा, पण करा. म्हणजे देर इज नो ऑप्शन मॅन. म्हणजे मी जर असतो ना, ठीक आहे, मी त्यांच्यासमोर नसते खाल्ले पण मी दुसरीकडे जाऊन तरी खाल्लेच असते, त्यांना न सांगता. त्यांच्या ओपिनियनची मी नसते कदर केली, कारण ॲट द एंड माय हेल्थ मॅटर्स, राईट. आपल्याला आपल्या हेल्थसाठी स्वार्थ करावाच लागतो.
जर आपण गरीब असेल तर, म्हणजे इवन श्रीमंतही असेल ना तरी हेल्थला कधीच कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही. सो दॅट्स वॉट आय विल बी रिस्पॉन्डिंग इन दिस सिच्युएशन इफ आय विल, म्हणजे मी अडकेल त्या सिच्युएशनमध्ये जेव्हा तेव्हा. कारण मी तर कधी एक्सपिरियन्स नाही केली अशी सिच्युएशन, कारण माझ्या घरचे नेहमी नॉन व्हेजिटेरियन डाएट प्रमोट करत आलेले आहे आणि त्यांचा माइंडसेट इवन दो, म्हणजे तुम्हाला ह्याच मुलाचं सांगतो मी, याला रिलेटेबल पॉईंट असा आहे की मी पण वारकरी संप्रदायामध्ये जॉईन झालो होतो आणि वारकरी संप्रदायामध्ये मला पण त्या शिबिरांमध्ये सांगितलं गेलं होतं की आपलं व्हेजिटेरियन खायचं नेहमी, जे अंडे वगैरे कसे बनतात तुम्हाला माहिती आहे का, एकदम मॉरल रिझनिंग देत होते मला एकदम, आणि फार फोर्स करायचा प्रयत्न केला आणि की तू व्हेजिटेरियनवरती शिफ्ट हो. बट माझे बाबा होते कडक आणि त्यांना जेव्हा मी ही गोष्ट सांगितली तेव्हा त्यांनी दुसऱ्याच दिवशी त्या शिबिरात येऊन पूर्ण सगळ्यांना धमकून टाकलं की जर कोणी माझ्या नातवाला जर कोणी फोर्स केला इथून पुढे तर मला चालणार नाही. आणि आय एम लकी की माझे पॅरेंट्स असे आहे. सो जर तुम्ही व्हेजिटेरियन खाताय, नॉन व्हेजिटेरियन खाताय, इट विल नॉट इव्हेंच्युअली अफेक्ट युअर स्पिरिच्युअल बिलीव्स, युअर स्पिरिच्युअल प्रोसेसेस, मला असंच म्हणायचं आहे ह्या व्हिडिओमध्ये. कारण जे म्हणजे तुम्ही बघा ना वेस्टर्न कंट्रीज, ते पूर्णपैकी नॉन व्हेजिटेरियन डाएट असतो त्यांचा, आणि तरीसुद्धा ते म्हणजे त्यांच्यासोबत गॉड काही विचित्र करतो का? इवन मी तर असं म्हणेल ते तर भारतापेक्षा वे डेव्हलप्ड कंट्रीज आहे इन सर्टन ॲस्पेक्ट्स. सो मला हेच म्हणायचं आहे की डोंट rely your health on others' opinion. Just do what is related to facts. Just do what is true. Even though they don't agree. त्यांचे ॲग्री किंवा डिसॲग्रीवरती डिपेंड राहू नका. तुम्ही तुमच्या स्वार्थाचा विचार करा. मी तर केला असता ॲटलिस्ट त्या ठिकाणी. सो दिस इज माय साईड. कारण बऱ्याच फॅमिली प्रेशर्समुळे आपण कधी बऱ्याच काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करतो, ज्या की ॲट द एंड आपल्याला रिअलाईज होतं, आणि तीच फॅमिलीसुद्धा त्या पॉईंटवरती चेंज होते ज्या पॉईंटवरती हेल्थ कंडिशन फार खराब असतं डॉक्टर्स पुढे.